पांगारी गोविंद शेठ शेळके संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं. मित्रांनो आपण आलात आपल्या खेळाची शोभा वाढायची, आपला एक खेळ, आपला संघर्षाची एक डाव देखील या मैदानामध्ये पाहायला मिळाला. आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू सूर्य एकदा टाकला गेला. वावघर संघाकडून आलेला गोलंदाज. दोन्ही संघाच्या कर्णधार योगेश आणि करण. स्ट्राईकला तो आता मात्र करण आलाय आणि नॉन स्ट्राईकला योगेश आणि गोलंदाजीवरती आलाय काशीराम भुवड. नक्कीच काशीरामच्या पहिल्या चेंडूवरती एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. धापक धावेची सुरुवात झाल्या. धावा याला सुरुवात झाल्या. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या उजव्या साईडने मारा करतोय तो म्हणजे गोलंदाज काशीराम. काशीरामचा पुढील चेंडू सामना करतोय करण. बघायचा काय करतोय. सोयी टाकला चेंडू या ठिकाणी सूर्य क्षेत्ररक्षण पहिल्या मध्ये चेंडू अडवला जातोय. उजळून चेंडूची फेकी होईपर्यंत काय वेग धाव गती आपण पाहिली आणि एका धावेने संघ देखील पुढे सरकला. संघाची धावसंख्या धापळकावर जर पाहिली तर धापळकावरती धावा येऊन पोहोचल्या. 2 धावा धापळकावरती यायला सुरुवात झाली आहे. ज्या पद्धतीने तळपता सूर्य देखील वेगाने आपला परतीचा प्रवास करतोय ना त्याच पद्धतीने फलंदाज देखील आपल्या धावा लुटण्याचं कार्य केलं जात आहे. आणि पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावरती सब्जाला आपटून टाकला. चेंडू बेटवून करण्याचा प्रयत्न केलाय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू होता. पंच निर्धाव चेंडू घोषित करतात. त्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. धावसंख्या धापळकावर जर पाहिली तर 2 धावा धापळकावरती लागताना देखील आपण पाहिल्यात. यस पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. सोयीता टाकला चेंडू विरकावून दिलाय. आता मात्र जाळ्यामध्ये बसतोय. या ठिकाणी पकडला गेलाय झेल. या ठिकाणी झेल खेळ संपुष्टात येतोय तो अर्थात योगेश डगआउट मध्ये परतलाय. योगेश याचा संपलाय आता खेळ. निराशादायक कामगिरी पार पाडून पॅव्हिलियन मध्ये डगआउट मध्ये परतलाय. बघूया योगेशची जागण्यासाठी कोणता फलंदाज मैदानामध्ये येतो. निखिल मित्रांमध्ये येतोय. निखिल या ठिकाणी हेमंतजी कानिम यांचा देखील सन्मान केला जातोय व्यासपीठावरती. पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. पहिलं शतक काशीराम याचं अचूक टप्प्याची गोलंदाजी देखील पाहिली जाते. यस काशीराम याचा पुढील चेंडू सुरक्षा टाकला चेंडू आहे. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला. रुंड कार्पेटच्या संघ खेळून काढला चेंडू. 1 धावा आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिडॉनचा क्षेत्ररक्षणाने उचलून चेंडूची फेकी केली आहे. तत्पूर्वी 2 धावा आल्या. 2 धावेने संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या दापळकावर जर पाहिली तर दापळकावरती धावा येत आहेत. 4 धावा दापळकावरती येताना आपण पाहतोय. यस यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो सद्गुरू क्रिकेट क्लब दाभीळ विरुद्ध गणेश क्रिकेट संघ कात्रन. दोन्ही संघाच्या कडे नाणेफेकीसाठी तयार थांबायचं आहे. काशीरामचा पुढील चेंडू चेंडू टाकलाय. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि नवीन फलंदाजाला निखिल याला चेंडू काही कळत नाहीये. बाहेरच्या पटामध्ये चेंडू काही येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आजची माझ्या मते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 6 चेंडूचा खेळ समाप्तीच्या खेरीज संघाची धावसंख्या दापळकावरती येते. 4 धावा दापळकावरती येताना आपण पाहतोय. सन्माननीय जय शिवाजी वावघर संघाचे अनिलजी भुवड जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पॅव्हिलियन बॉक्स मध्ये संपर्क करायचा आहे. दरम्यान आपण पाहिलं तर रखरखत्या उन्हामध्ये सूर्याच्या ओजस्वी आणि तेजस्वी किरणांच्या जोरावरती हा क्रिकेटचा रणसंग्राम अर्थात जर आपण पाहिलं श्री सद्गुरू सेवा मंडळ दाभीळ मोरेवाडी आयोजित हे सद्गुरू चषक 2024
नक्कीच सालाबाद ही देखील स्पर्धा मानाची स्पर्धा मानाचा चषक देखील एक भव्य दिव्य चषक देखील आपण पाहतोय. त्या चषकावरती नाव कोणता संघ करणार, कारण जर आपण पाहिलं तर 16 संघांचा संघर्ष देखील या मैदानावरती पाहायला मिळणार. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. भेटून पहिल्या संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज प्रशांत. प्रशांत म्हणतोय शांत आहे, परंतु शांत असणारा उंचपुरा खेळाडू सद्गुरू क्रिकेट क्लब दाभीड अर्थात यजमान संघाचे सर्व खेळाडू. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण कमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे. सन्माननीय दिनेशजी मोरे साहेब यांच्याकडे आपण संपर्क करायचा आहे. पण एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय सातत्याने. थोडं खेळाडूंना विनंती करतो मित्रांनो थोडं स्पीडअप करा, कारण जर आपण पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल अर्थात एक बिग फाईट देखील आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सकाळच्या सत्रापासून ज्या सनलाईटच्या जोरावरती आपण सामने पाहतोय ते संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मूनलाईटच्या जोरावरती सामने पाहायला मिळू नये ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया. यस पुढे एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होते. प्रशांत याचा पहिला चेंडू, सामोरे फलंदाज करण, सलामीवीर करण, नॉनस्ट्राईक क्लासला निखिल आणि त्याला मारा करतोय प्रशांत. प्रशांत बघायचंय कशा प्रकारे समाचार घेईल. सुरेख धडाका चेंडू हवाई फायर केलाय, फटका बसलाय, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड झालाय. एक धाव आली आहे, दुसरी धाव देखील आली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. हरणाचा वेग आणि चित्त्याची चपलाई देखील आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावेने संघ देखील पुढे सरकला. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर धावफलकावरती धावा येत आहेत 6 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. हवा वेगाने सुटल्या, हवेचा वेग देखील वाढलाय. स्पर्धा देखील वेगाने पुढे पुढे सरकत चालली आहे. आता जर आपण पाहिलं तर दिवस देखील संपुष्टात आला. मी सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं मित्रांनो ओटांवरचं बोलणं आज बोटांवरती आलं आणि बोटांवरचं बोलणं सत्यामध्ये उतरलं. होय होय म्हणता म्हणता स्पर्धेची निश्चित असणारी तारीख आज तो सूर्य उगवला. सूर्याची ओजस्वी आणि तेजस्वी किरण या दिवानगरी म्हणजे दिवानगरीमध्ये मित्रांनो अगदी प्रति कोकण नगरी म्हटलं जातं आणि त्या प्रति कोकण नगरीमध्ये हा उत्सव रंगाला सुरुवात झाली. क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. पहिला चेंडू खेळला गेला. पहिला चेंडू खेळल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. बॅटची टॉप एज लागली आणि चेंडू झालाय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येतात 4 धावेने संघ पुढे सरकलाय. संघ धावसंख्या धावफलकावरती येते 10 धावा. 10 अंक मित्रांनो क्रिकेट क्षेत्रावरती खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवणारा अंक जर आपण पाहिला तर आपला कोकण सुपुत्र सन्माननीय क्रिकेटचा देव म्हणून मानला जाणारा सचिन मास्टर बासो सचिन तेंडुलकर सर यांचा जर्सी नंबर 10 आता मैदानामध्ये आपण धावफलका स्वरूपात देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. एक झणझणवत खणखणीत चौकार आला. करणने आपल्या फलंदाजीला एक चांगली सुरुवात केली आहे. नवा रूपाला साजेशी खेळ देखील करताना आपण पाहतोय. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. जाळं फसलं जात आहे. ज्या जाळ्याच्या जे जाळं करणसाठी आखलं गेलंय त्या जाळ्यामध्ये मासा काही फसत नाहीये, परंतु उडणारा मासा अचूक टक्क्याची फलंदाजी देखील करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रशांत बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. यस आता मात्र कमबॅक केले. गोलंदाजाने निर्धाव चेंडू फेकलाय. काही काळानंतर काही वेळानंतर थोडाफार जल्लोष निर्माण करायची संधी मिळाली. प्रेक्षकांना कुठेतरी उत्सुकता वाढताना आपण पाहिली. तर यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो सद्गुरू क्रिकेट क्लब दाभील विरुद्ध गणेश क्रिकेट संघ कात्रज. दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये प्रशांत गोलंदाजी करतोय, फलंदाजीसाठी सज्ज झालाय तो. अर्थात जर आपण पाहिलं तर करण बघायचं काय करतोय. करण म्हणतोय सुरेख इथं टाकलं चेंडू तितका सुरेख स्क्वेअर लेग पट्टामध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू भिरकावून दिलाय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत 1 नाही 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने संघ देखील पुढे सरकला जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर 12 धावा
आता बघायचं 12 कोणाच्या खांद्यावरती कोणाच्या संघावरती 12 वाजले बघायला गेलं तर आता जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे फलंदाजी आतापर्यंत केली आहे, गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे, क्षेत्ररक्षकाने चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय. म्हणजे मित्रांनो काय झालं तर एक त्रिवेणी संगम निर्माण झालाय आणि त्रिवेणी संगम ज्यावेळी निर्माण होतं ना ते बघण्याची मजाच काहीतरी वेगळी असते. सुरेख चेंडू आहे, चेंडू आता मात्र जातोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय. करण ब्रँडेड षटकार करणच्या बॅटमधून येतोय बिग असा षटकार. षटकारानं संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघ धावसंख्या धावपळकावरती येते 18 धावा धावपळकावरती येतात. मित्रांनो आता मात्र वेग घ्यायला सुरुवात केली हवा वेगाने, त्याच वेगासह चेंडू देखील बाहेर जातात. हवेसह वेगाच्या धावसंख्या देखील वाढायला सुरुवात झाली आहे. म्हणजे काय करण्याने आता मात्र आक्रमक रूप धारण करायला सुरुवात केली. सकाळच्या सत्रापासून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नव्हते परंतु ते देखील आता पाहायला मिळतात. म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन होणार, प्रेक्षकांची मनं देखील जिंकली जाणार आणि माझा संघ जिंकण्याचा मी प्रयत्न करणार असं सांगतोय तो अर्थात मैदानामध्ये असणारा सलामीवीर करण बघायचा काय करतोय. करण म्हणतोय या ठिकाणी जर पाहिलं तर गणेश क्रिकेट संघ कात्रण संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली, फलंदाजीसाठी प्राचार्य केले अर्थात यजमान संघाला. पाहूया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. मी स्वयंसेवकांना थोडीफार विनंती करतोय जे आपले अतिरिक्त 11 खेळाडूंच्या वरती जे अतिरिक्त खेळाडू असतील स्वयंसेवक प्लीज आपण मैदानाच्या आजूबाजूला थांबायचं जेणेकरून मैदानाच्या बाहेर गेलेला चेंडू देखील आपण आणून द्यायचा आहे. कारण मित्रांनो षटकार आणि चौकारांचे वारे नैसर्गिक वारे देखील वाहत आहेत आणि या ठिकाणी मैदानामध्ये षटकार आणि चौकारांचे वारे वाहत आहेत. कारण तारे असतील षटकार आणि चौकार मारणारे तारे असतील मित्रांनो आपल्या दापोली तालुक्यातील दाबेळ विभागातील तारे देखील आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होते. प्रशांत बघायचं आहे कशा पद्धतीने शांत असल्या प्रशांतला आता बिसवण्याचं काम केलंय म्हणजे ढवसायचं काम केलंय. सुरेख टाकल्या चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा पार येतोय. पुन्हा एकदा षटकार. षटकाराने संघ धावसंख्येत वर पडली आहे. संघ धावसंख्या येते 24 धावा धावपळकावरती येत आहेत. चांगल्या प्रकारे फलंदाजी होते, सडेतोड उत्तर दिली जात आहेत. करण ऑन फायर झालाय. करण नावाचं वादळ आता मैदानामध्ये निर्माण झालंय. त्या वादळाला आता रोखलं जाईल का? शेवटचं शतक कोण घेऊन येतोय पाहूया. यस शेवटचे उर्वरित 6 चेंडू कोणाच्या खांद्यावरती संघाची मदार, कोणाच्या खांद्यावरती संघाच करणला रोखण्याची हिंमत दिली जाईल, किंमत केली जाईल. करणची किंमत असेल हिंमत. बघूया कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचं शतक शेवटचे 6 चेंडू हाणामारीचे 6 चेंडू घेऊन आलाय मैदानामध्ये नितेश बघायचा आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. परंतु फलंदाजीसाठी असेल स्ट्राईक एंड फलंदाज निखिल आणि त्याचा साथीदार सलामीला आलेला. आता मात्र प्रेक्षकांच्या वोटावरती एकच नाव करण आणि करण. बघूया मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय नितेश बघायचा आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पंचांच्या डावासाठी मारा करतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू हाताळला गेलाय. लेफ्ट हँड गोलंदाज अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि लेफ्ट हँड गोलंदाजाला आता मात्र क्रेज आहे मित्रांनो. जर आपण पाहिलं ना तर चेंडू फिरवण्याची, चेंडू गतिमान फेकण्याची ताकद आणि शक्ती आणि युक्ती ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये असते ना तो गोलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज मैदानामध्ये पाहतोय नितेश. रोखला जाईल का? सुरेख बी डाऊन करण्याचा प्रयत्न केला. कार्पेटच्या सामना खेळून काढलेला चेंडूला फाईन लेग रिजन मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जाईल आणि उचलून चेंडूची फेकी होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने संघ देखील पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर धावपळकावरती येते 26 धावा धावपळकावरती येताना पाहतोय. पुन्हा एकदा थेंबे तळेसाचे धावांनी वेग घ्यायला सुरुवात केली आहे. एक धाव मित्रांनो महत्वाची आहे. एक धाव घेतली जाते. मोठ्या धावसंख्येचा डोंगर रचण्याचं कार्य केलं जात आहे. बघूया गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज वावघर संघाकडून नितेश. बघायचा काय करतोय. बेट आउट करण्याचा प्रयत्न केला, स्केप आउट करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला जातोय. 1 धाव आली एका धावेवर नाहीये. 2 धावा आल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. 26
28 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धापळकावरती लागल्यात 28 धावा धापळकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सामन्याला सुरुवात होते. नितेश याचा पुढे चेंडू जर निखिल हळूहळू धावा लुटण्याचं काम केलंय. मी काही कमी नाही, मी सुद्धा मोठे फटके मारू शकतो. बीट झालाय परंतु बॅटच्या पटामध्ये चेंडू काही आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. काही काळानंतर पुन्हा एकदा गोलंदाजाला जल्लोष करण्यासाठी एक संधी प्राप्त झाली आहे. छोटीशी संधी बघूया. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती आहे प्रशांत. जसं जर आपण पाहिलं ना तर समोरच्या दिशेने मैदानाच्या समोरच्या दिशेने जर आपण पाहिलं तर ट्रेन जशी पट्टीवरून जाते तशी गोलंदाज देखील गोलंदाजी ट्रॅक वरती करतो. या ठिकाणी सुरेख चेंडू टाकला होता परंतु यष्टीरक्षकाला तो चेंडू समजला नाहीये. कारण मित्रांनो जर आपण पाहिलं ना तर क्रिकेट क्षेत्रामध्ये गोलंदाज ब्रह्मास्त्र वापरलं होतं. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू जो टाकला जातो ना तो टाकला होता परंतु यष्टीरक्षकाला देखील कळला नाहीये. एक धावाले एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय. संघ धावसंख्या धापळकावरती येते 29 धावा. आता जर पाहिलं तर स्ट्राईक अँड फलंदाज आपण पाहतोय करण ने मन जिंकल्यात. करणने प्रेक्षकांच्या हृदयावरती नाव बिंबवून ठेवलंय. त्यात काही मात्र शंका नाही. पुन्हा एकदा आपण एक धाव येईल का नाहीये. करणला माघारी परतावायला गेलं. या ठिकाणी जर पाहिलं तर 9च्या स्वरूपात बाद होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीच्या अखेरीस संघाची धावसंख्या धापळकावरती लागली आहे. अर्थात 29 धावा आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. 18 चेंडू 30 धावा, 30 धावा 18 चेंडू, येणारे 18 चेंडू येणाऱ्या 30 धावा. कोणता संघ विजय होईल आणि कोणता संघ पराजय होईल. घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीमध्ये नंतर आपण पाहणार आहोत क्रिकेटचा थरारक. कारण एका संघाला 18 चेंडूमध्ये 30 धावांचा पाठलाग करायचा आहे तर एका संघाला 18 चेंडूंमध्ये सामोरे संघाला 30 धावांच्या आतमध्ये रोखायचं आहे. बघूया कोणाचे परिश्रम, कोणाचे कष्ट, कोणाचा संघर्ष कशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. यस, घेऊया छोटीशी विश्रांती. हॅलो. त्रिमूर्ती फराडे बी संघ, आपणास विनंती असेल आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. यानंतर जय शिवाजी वावगर संघाने विनंती असेल त्याने आपले सलामीचे फलंदाज प्रचारण करायचे मैदानामध्ये. 18 चेंडूमध्ये 30 धावांचं आव्हान असणार आहे ते जय शिवाजी वावगर संघापुढे. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली त्रिमूर्ती संघ फरारी बी या संघाकडून. पाहूया आता सलामीचं षटक कोण घेऊन येते. सलामीची जोडी कोणते फलंदाज मैदानामध्ये प्रचार होतात नक्कीच. आणि सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जाते. जगन आणि प्रशांत याच्या रूपाने जर्सी नंबर 01 आणि जर्सी नंबर 7. प्रशांत आणि जगन. समीकरण आहे 18 चेंडू आणि 30 धावा. पाहूया हा थरारक सामना त्रिमूर्ती फरारी बी विरुद्ध जय शिवाजी वावगर.
ओमकार गुरव नक्कीच संघासाठी पहिलं षटक हाताळतोय आणि सलामीची जोडी आहे जय शिवाजी वावगर संघाची ते आपण पाहतोय प्रशांत भागणे आणि जगन भुवर. चला पंचांना विनंती असेल सामना जलदगतीने चालू करायचे. पंच प्रफुल्ल मळेकर पंकज सावरकर दोन्ही पंचांना विनंती असेल सलामीच्या षटक हातात संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ओमकार गुरव. त्याला प्रत्युत्तर म्हणून मारा करतोय जगन याला. ओमकार पाहूया 30 धावांचं हे आव्हान आहे जय शिवाजी वावगर संघाकडे. जगन याचा जर ह्या मैदानातील रेकॉर्ड बघितलं तर सलग 8 चेंडूवरती 8 चौकार मारण्याचा रेकॉर्ड आहे जगन याच्या नावावरती आहे. तो रेकॉर्ड अजून कोणीही तोडलेला नाहीये. 8 चेंडू आणि 8 चौकार. पाहूया तशा प्रकारची फलंदाजीची आवश्यकता या ठिकाणी संघाला कारण समीकरण आहे 18 चेंडू आणि 30 धावा. ओमकार बॉलिंग मार्गवरती सज्ज खेळण्यासाठी सज्ज येतो जगन. रन चेस ऑन. पाहूया पहिला चेंडू ओमकार याचा हलका सरना धाव जाऊन अंपायरला क्रॉस केलाय. चेंडू टाकलाय जगण्यासाठी सुंदरसा टोला चेंडू पॉइंटच्या दिशेला. पाहूया झेल होतोय का चेंडू खाली उमेशाला आणि जगनला मात्र परतावं लागेल माघारी. जय शिवाजी वावगर संघाला लागलेला हा पहिला झटका. जगन बुवाड इज बॅक टू पवेलियन. नक्कीच पहिल्या चेंडूवरती जर का आपण धावसंख्येचा पाठलाग करतो तर याच्यापेक्षा खराब सुरुवात आपण पाहणार नाहीये. आता जगनची जागासाठी गेला मात्र रोशन जर्सी नंबर 26. पाहूया धावांचं समीकरण पुन्हा बदलतंय. 17 चेंडू आणि 30 धावांची गरज. आता मात्र आपल्या हातामध्ये असतील 9 विकेट. जय शिवाजी वावगर संघाला रणनीती आखावी लागणार आहे कारण मोठा फटक्याचा प्रयत्न होता. पॉईंटच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न होता जगन याचा परंतु प्रयत्नात अपयश आले. त्याच्या ह्या प्रयत्नाच्या मध्ये आला तो उमेश. सुंदरसा झेल उमेशाचा शॉर्ट पॉइंटला शॉर्ट थर्ड मॅनला त्या ठिकाणी झेल पकडला उमेश आणि पुढे चेंडूचा सामना पुन्हा एकदा. यावेळेस मात्र जर्सी नंबर 26 रोशनला मात्र आपलं नाव रोशन करावं लागेल. ओमकार गुरव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करते. पुढचा चेंडू रोशन याच्यासाठी. यावेळेस मात्र आकुरपटाचा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते अपील केली जाते. पंच दाद स्वीकारतात. याचाच अर्थ पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळतात. अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या संघाचं खातं ओपन झालं वाईटच्या रूपाने 1 धाव 1 गडी बाद. यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिल अर्थात यजमान संघ विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ कात्रन यामध्ये लढणार आहे पुढील लढत. पुढील चेंडू पुन्हा धावून करायचा. पुन्हा आकुरपटाचा चेंडू. यावेळेस मात्र शॉर्ट. पाहूया चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या हातामध्ये परंतु हा झेल सोडलाय. सोन्याचा गोळा आला होता परंतु झोळीच फाटलेली होती. झेल सोडला त्या ठिकाणी. सुंदरसा जीवदान मिळाले रोशन याला. पाहूया जीवदानचा कशा प्रकारे फायदा उचलतो तो रोशन. अर्थात एका वेळी मात्र जय शिवाजी वावगर संघाची धडकन खूप जोरात धडकायला लागली होती कारण हा चेंडू हवेमध्ये होता आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता. पुढे चेंडू पुन्हा ओमकार याचा. पुन्हा हलका सराव धावून पहिला क्रॉस केला चेंडू टाकला. यावेळेस मात्र प्रशांतला चेंडू होता. हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न होता. पंच प्रफुल्ल मलेकर यांचे दोन्ही हात समांतर. पुन्हा एकदा धावा मिळतात. अवांतर धावेने पुन्हा धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली धावफलक मनीष लोंढे आपल्याला सांगतात 3 धावा 1 गडी बाद. कायसा दबावामध्ये दिसताना या ठिकाणी प्रशांत कारण जर्सी नंबर 01 असला तरी परंतु आपण आपला सलामीवीर जगन भुवर याला मात्र एकही धावा न करता माघारी परतावं लागले. पुढे चेंडू पुन्हा धावून करायचा. काहीसा दडपणाखाली गोलंदाजी करताना यावेळेस मात्र चेंडू बॅट खाली आलाय. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. प्रशांत त्याच्या बॅट मधून बाबा रामदेव पतंजली षटकार एकदम शुद्ध आणि या षटकाराच्या मध्ये धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचले. धावफलक मनीष लोंढे आपल्याला सांगतात 9 धावा 1 गडी बाद. 9 धावा. समीकरण मात्र आता बदलतंय. फक्त आणि फक्त 21 धावांची गरज जय शिवाजी वावगर संघाला. जर का हा सामना त्रिमूर्ती संघाला जिंकायचा असेल तर आपल्याला प्रशांत आणि रोशनाला त्वरित तंबूत परतावं लागणार आहे कारण हे 2 खेळाडू जर का शेवटपर्यंत खेळले तर सामना आपल्या बाजूने झुकावून आणू शकतात. पुढील चेंडू पुन्हा एकदा ओमकार याचा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना प्रशांत याला. पुन्हा चेंडू हवेमध्ये. पाहूया या ठिकाणी मात्र झेल होतोय का
प्रयत्न चांगला होता, प्रयत्नात अपयश आलाय. पुन्हा एकदा येतो प्रशांत त्याच्या बॅट मधून खणखणीत षटकार. धावसंख्या धावते पळते, धावसंख्या पोचले दुहेरी अंकामध्ये 15 धावा. एक गडी बाद 15 धावा. नक्कीच आपण जर षटकाची सुरुवात पाहिली होती तर जगन भुवड्याच्या विकेटने झाले होते, परंतु त्याचा खरपूस समाचार, त्याचा बदला घेतो होतो प्रशांत. मागासपासून शांत होता 9 स्ट्राईक एंडला, परंतु त्याला स्ट्राईक मिळाले आणि प्रशांत याचं रूपांतर शांतच्यावरून वादळामध्ये रूपांतर झालंय आणि हे वादळ मात्र घोंगावतंय किंग मैदान उसरगड या ठिकाणी. 2 चेंडू 2 षटकार. पाहूया या चषकातील पहिली हॅट्रिक मारतोय का प्रशांत. प्रयत्न केला होता, प्रयत्नात अपयश आलाय. प्रशांताने प्रयत्न केला होता, परंतु प्रशांताला एकच सांगू शकतो, लालच बुरी बला है. नक्की 2 षटकारानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरावले 15 धावांवरती. समीकरण बदलले, मात्र 15 धावांची अजून ही गरज. 9 गडी आपल्या हातामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा ओमकार कायसा दबाव खाली, कारण 15 धावा अजूनपर्यंत खर्च केलेत. पुन्हा आकुरपटाला चेंडू होता, चेंडू चाललाय स्क्वेअरच्या दिशेला. पुन्हा एकदा येतोय प्रशांत याच्या बॅट मधून षटकार. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, लंबा लंबा मारेगा झुकेगा नाही साला. प्रशांत हा मात्र दाखवून देतोय पॉवरफुल फलंदाजी. यावेळेस मात्र वारंवार षटकाराचे पाऊस पडतो आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 21 धावा. एक गडी बाद. समीकरण मात्र बदलले. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी त्रिमूर्ती संघाला विनंती असेल आपलं पुढील गोलंदाज लवकर लवकर प्रचारण करायचंय. नक्कीच मला वाटतं पुढील गोलंदाज असेल योगेश गुरव. आपण वारंवार योगेश गुरव यांना गोलंदाजी करताना पाहतोय, फलंदाजी करताना पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू त्रिमूर्ती संघाकडून. यानंतरचा होणारा सामना असेल श्री सद्गुरू क्रिकेट क्लब दाबेल विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ कातरण. कातरण संघाला विनंती असेल आपण नाणेफेक जिंकले, आपण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर आपण लाईनअप राहायचंय. कारण मित्रांनो आपण जवळजवळ 1.5 तास उशिरा चाललोय, त्यासाठी सर्वांचं सहकार्य ते पाहिजे. म्हणजे वेळेच्या रूपामध्ये आपलं सहकार्य लागेल, तर आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. कारण आपण 1.5 तास उशिरा आहोत. आपल्याला जर हा सामना हा चषक लवकर लवकर संपन्न करत असेल तर सर्वांनी वेळेचं सहकार्य करायचं आहे. चला पंचांना विनंती असेल सामना थोडा जलगतीने चालवायचा. 12 चेंडू 9 धावा. पाहूया जे दोन फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतात त्यांच्या जर दोघांचा जर्सी नंबर प्लस केला तर धावसंख्या होतात 9 आणि या 9 धावांच्या धावसंख्येची गरज आहे जय शिवाजी वावगर या संघाला. सामना करील योगेश. कायसा कानमंत्र देताना योगेशला कायसा कानमंत्र देतो, कारण समीकरण मात्र 12 चेंडू आणि 9 धावा. साईक वरती मात्र रोशन असेल, रोशनला एक जीवदान मिळालं होतं. पंकज सावरकर आपणास विनंती असेल सामने थोडे जलदगतीने चालवायचे, कारण सूर्यनारायणचा प्रखर किरण आपल्या डोक्यावरती. चला पंचांना थोडे जलदगतीने चालवायचे सामने. पंच प्रफुल्ल मळेकर, पंकज सावरकर. चला पंच खूप व्यत्यय होते. मला वाटतं जवळजवळ 30 सेकंदामध्ये हा षटक सोळा दिला पाहिजे होतं. जवळजवळ 1.5 मिनिटं झालाय, परंतु अजून एकही चेंडू टाकला गेला नाहीये. पाव्या रोशन विरुद्ध योगेशची ही लढत. समीकरण पुन्हा एकदा सांगतो प्रेक्षकांच्या माहितीसाठी. 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज जय शिवाजी वावगर संघाला. योगेशाचा पहिला चेंडू हाताळतो रोशन. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू होता. पाव्या धावबाद होतोय का? प्रयत्न केला होता, प्रयत्नात अपयश आलंय. यश आलंय ते जय शिवाजी वावगर या संघाच्या फलंदाजांना 1 धाव घेण्यामध्ये. एका धाव्याने धावसंख्या हलकीशी पुढे सरकली. धावसंख्या झाली 22 धावा. समीकरण पुन्हा बदलते. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता मात्र स्ट्राईक वरती आला. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार ज्याने ठोकवले त्याचा प्रशांत. चला पहिल्या प्रशांत ह्या 2 चेंडूमध्ये सामना संपवतोय का? कारण पहिल्या षटकामध्ये त्यांनी बॅटला सुर्ग बसला होता. 3 षटकार ठोकवले होते प्रशांत याने. मैदान शांत होतं, त्याला मात्र प्रशांत याने अशांत केलंय. जर्सी नंबर 01 क्षेत्ररक्षणामध्ये कायसा बदल आपण पाहतो. शॉर्ट कव्हर
शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता, हलवा चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक मैदानात. आणि यावेळेस मात्र एक धाव घेण्यात यश आले ते प्रशांत. याला एक धावेने या ठिकाणी पुढे पुढे ढकलतात, आव्हानाच्या जवळ पोहोचतात ते जय शिवाजी वावगर संघ. चला थोडं जामण्याला गती द्यायचे, थोडं सामना तिसऱ्या गिअर मध्ये चालवायचा. पंच विनंती असेल, पुढील चेंडू योगेशचा हलका सराव धाव जाणून पहिला क्रॉस केले, चेंडू टाकलाय. या ठिकाणी चेंडू मात्र फ्लिक केला, पाहूया चेंडू ट्रॅव्हल होतो फायनलच्या दिशेला. एक धाव, दोन धाव, तीन धाव आणि मैदाना गुदगुळा करत चेंडू चाललाय, सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार, चौकाराच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचले 27 धावा. फक्त आणि फक्त 3 धावेची गरज. पाहूया षटकात सुद्धा 3 चेंडू शिल्लक असतील. पाहूया षटकामध्ये धावसंख्या आव्हान पार पडतात का जय शिवाजी वावगर संघाचे फलंदाज अर्थात रोशन आणि प्रशांत. फ्लिक केला होता चेंडू फाईनलच्या दिशेला प्रशांत रोशन यांनी. पाहूया विजय षटकामध्ये या ठिकाणी सुपला शॉटचा प्रयत्न होता, चेंडू कुठेही गेला नाहीये. चेंडू फक्त बाल्कनी मधून खालच्या फ्लोअरवरती आला होता आणि खालच्या फ्लोअरवरती उभा होता उमेश. रोशनला मात्र माघारी परतावा लागेल. सुपलाचा प्रयत्न होता परंतु सुपला तिथेच संपला. रोशन बॅक टू पवेलियन. तेव्हा रोशनाची जागासाठी कोण जाते अर्थात जयेश. 8 चेंडू आणि 3 धावेची गरज. बाबा अजूनही सामना संपलेला. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटची धाव, शेवटचा विकेट, शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ विजयी होईल असं कोण सांगणारा अजून एकही ज्योतिषी जन्माला आलेला नाही, एकही तांत्रिक जन्माला आलेला नाही. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. पुन्हा एकदा उमेश इज ऑन बॉलिंग मार्क स्ट्राईक वरती आहे तो. जयेश नॉन स्ट्राईकला. मात्र प्रशांतला पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण कायचा सुरेख सजवलाय त्रिमूर्ती बी संघाने. सर्व क्षेत्ररक्षक मला वाटतं जवळजवळ 15 मीटर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत, कारण धावसंख्या फक्त 3 राहिली. जयेश मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र कायसा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रशांतला मात्र स्ट्राईक वरती आणता येईल का? आणि यावेळेस मात्र हे खराब थ्रो पाहतोय आपण. एक रस्ता झालं होतं, मिठाईच्या दुकानात गेलो, लाडू घ्यायला आणि काजू कतरी फ्री मिळाले. अशा प्रकारे एक धाव पूर्ण फ्री दिली ती त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि थर्ड मॅनच्या. आणि आता मात्र औपचारिकता बाकी आहे, कारण एका धावेची गरज असेल ती जय शिवाजी वावगर संघाला. मी पुन्हा विनंती करतो, कात्रण संघ, वाघजाई माता कात्रण संघ आपण लाईनअप राहायचं. यानंतर आपण त्वरित एका बाजूने मैदानाचा ताबा घ्यायचा. सॉरी, श्री गणेश क्रिकेट संघ कात्रण. यावेळेस पुन्हा एकदा मी जयेशाला एकच सांगू शकतो, क्रिकेट हा बॅटने खेळला जातो, डोक्याने नाही. यावेळेस मात्र बाईच्या रूपाने एक धाव मिळते आणि जय शिवाजी संघ हा विजयी झाला. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांनी या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी घेतलात आणि आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आयोजकाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. पाहूया आपण पुढील सामना. यजमान संघ श्री सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिल मोरेवाडी विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ कात्रण. मी त्रिमूर्ती संघ फरारी बी या संघाच्या संघानायकाला विनंती करतो, त्यांनी येऊन आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं. आणि आता झालेल्या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्यांनी 3 षटका ठोकवल्या त्याचा सलामीवीर जय शिवाजी वावगर संघाचा प्रशांत भागणे.